जनतेला ती चिल्लर म्हणतात, ती चिल्लर नाही आहे. नुसतं जगामध्ये मला बघा असंच चालणार नाही. नट्टा पट्टा आणि लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, नेत्यांबरोबर बसायचं. बास झालं. महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची मी गरिमा घालवली आहे. आज खूप मोठे पदावर आहे आणि सत्तामध्ये आहे, त्याच्या माज त्यांच्या डोक्यावरती आहे. तुम्ही जरी लोकांना चिल्लर म्हणताय तर तुम्हाला पण तुमच्या खूबसूरतीवरती फक्त पद दिलेलं आहे, तुमचे कार्यासाठी पद दिलेला नाही. काय काम केलेलं आहे तुम्ही? इतके मोठ्या पक्षातून तुम्ही उभे राहिला होता. नगरसेविकाचा तुम्ही जरी निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही, इतका मोठा पद अजितदादा धनंजय मुंडे सारखे मोठे व्यक्तीच्या हात असताना तुम्ही जरी नगरपालिका जिंकू शकत नाही, तर फक्त तुमची खूबसूरतीवरती तुम्हाला पद भेटलेलं आहे, तुमचं काय काम नाहीये. आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही, तो पूर्ण 35,000 महिलांचा ताफा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे, मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या. रुपाली ताई, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही खूप काम करताय. 35,901 महिलांना तुम्ही तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे बोलते. त्याच्यामध्ये 35,971 कंप्लेंटमध्ये तुम्ही किती महिलांना न्याय दिला? कोणतीही महिलांना तुम्ही न्याय नाही दिला. आणि तुमच्या हे कामे महिलांना न्याय दिला जाण्याच्या हे नाही की इकडे सभा तिकडे सभा, इकडे भाषण तिकडे भाषण, राष्ट्रवादीचा फक्त प्रचार, हे तुमचं काम नाहीच आहे. आज जे महिला आयोग के अध्यक्ष आहे त्या काय काम करत नाही त्याचा पूर्ण पुरावा आहे. आणि माझ्याकडे खूप महिलांची कंप्लेंट आहे ज्यांनी महिला आयोगमध्ये तक्रार दिलेली आहे. महिला आयोगने काम केलेलं नाही. ते महिला आयोग जे आहे त्याच्यामध्ये कोणतीही राजकारणी महिला किंवा राजकीय पक्षाची महिला नको व्हायला पाहिजे आणि रुपालीताई चाकणकरचा राजीनामा घ्यायला पाहिजे. जर रुपालीताई काही महिला आयोगाच्या अध्यक्ष असून एवढ्या मोठ्या पदावर बसून जर त्या महिलांसाठी काही, महिला आयोग म्हणजे एक महिलांसाठीचं कोर्ट आहे की जिथे महिला जाऊन दाद मागू शकते आणि महिलांना तिथल्या तिथे न्याय मिळू शकतात. आज रुपालीताईंकडे ही पूर्ण अधिकार आहेत, पूर्ण पॉवर आहे की त्या महिलांना न्याय मिळू शकतात. असा एक कायदा बनवू शकतात की इतर पुरुष महिलांबाबतीत कोणतीही फसवणूक करण्याचं हिंमत सुद्धा करणार नाही. पण आज रुपालीताई काही काम करत नाही. तर माझी सरकारला विनंती की रुपालीताई तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि सरकारने त्यांच्या जागेवरती एक अशी महिला बसवावी जी महिलांसाठी ठामपणे लढत आहे. आज महाराष्ट्राला महिलांसाठी ठामपणे लढणाऱ्या महिलेची गरज आहे, ना की रुपालीताई चाकणकर सारख्या महिला तिथे बसलेल्या असाव्यात. फक्त राज्यात पुन्हा एकदा वैयक्तिक टीका आणि सौंदर्यावरून शाब्दिक हल्ले आणि महिला सन्मानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांनी वातावरण तापलेले आहे. करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याने वाद पेटलेला आहे. करुणा शर्मा यांनी आरोप केला की रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केवळ त्या सुंदर आहेत म्हणून झालेली आहे. हे वक्तव्य केवळ वैयक्तिक हल्ला नसून राज्यातील महिला नेतृत्वाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरच सवाल उपस्थित करणारे ठरत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीवर चर्चा व्हायला हवी, त्यांच्या सौंदर्यावर नव्हे. एखादी महिला नेत्या आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असताना तिच्या स्वरूपावर मार्गदर्शन करणे हे फक्त राजकीय अंधपताचं लक्षण नव्हे, तर समाजात खोलवर रुजलेल्या स्त्रीविरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. महिला आयोग हे संस्थात्मक बळ देण्याचं साधन असतात. त्यांच्या नेतृत्वावर अशी टीका होणे म्हणजे संस्थाच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. करुणा शर्मा यांचे आरोप हे स्वतः महिलांच्या सक्षमीकरणाच्या भूमिकेलाच कमजोर करणारे वाटतात. तर करुणा शर्मा यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.